समोरच्याला पण वाटत नाही हे नकली दात आहे असं. नकली दात नाही, बघा केवढं छान असतं ते बघा. आणि आता मी सोशल गॅदरिंग पण करतो, ऑफिस मध्ये पण गेलो क्या तर बात आहे. एकदम व्यवस्थित कॉन्फिडेंटली बोलू शकतो, हसू शकतो, चावता येतं का? पूर्ण चालतंय. तंदुरी वगैरे तंदुरी वगैरे पण खातो. हे बघा तंदुरी पण खातात. 4 वर्ष आधी अलका मॅडम तुम्ही आमच्याकडे ट्रीटमेंटला आले होते बरोबर? हो, बरोबर. अलका मॅडमच्या तोंडात एकही दात नव्हते. नाही. त्यांना बहुतेक मेडिकल प्रॉब्लेम पण होता, ब्लड हो. प्रेशरचा भरपूर प्रॉब्लेम होता, आपल्याला हो. थांबावं लागलेलं. हो. आणि त्यांची ट्रीटमेंट मेडिकलची व्यवस्थित झाल्यानंतर मग आम्ही यांची डेंटलची ट्रीटमेंट केली. तुम्हाला फुल माउथ इम्प्लांट टाकून हा. 3 दिवसात आम्ही तुम्हाला दात दिलेले 3 बरोबर? दिवसात. मला तुमचा जो 3 दिवसाचा दात भेटल्यानंतर पासून हा. तर हा 4 वर्षाचा जो अनुभव आहे जरा तुम्ही सांगू शकाल का? कसं वाटतंय तुम्हाला? जी मला काहीच प्रॉब्लेम नाही दातांचा, म्हणजे काहीच सर्व problem नाही. खाते मी, खाऊ शकते हा, हा. सर्व कडक वस्तू वगैरे सर्व. हा असं वाटतं का हे खोटे दात आहे? नाही नाही, समोरच्याला पण वाटत नाही हे नकली दात आहे असं. नकली दात आहे. नाही, बघा केवढं original छान असतं ते बघा. आणि हसायला तर प्रॉब्लेमच नाही बरं, नाही. तुमच्या ते हसीवरूनच कळतं. खायला अजिबातच प्रॉब्लेम नाही. अजिबातच प्रॉब्लेम नाही. बर. आणि तुम्हाला तेव्हा ट्रीटमेंट करताना काय त्रास झालेला का? नाही, काही त्रास नव्हता नाही. बरोबर? मेडिकली प्रॉब्लेम असताना देखील काही प्रॉब्लेम नाही. काहीच नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही खाण्याचा पिण्याचा, असं व्यवस्थित वाटतं मला, व्यवस्थित वाटतं. कुठलाही त्रास नाही मला हा अजिबात. हा. ज्यांना दाताचा त्रास आहे त्यांना मी सर्वांना सांगत असते की असे असे डॉक्टर आहेत अंधेरीला, हम्म, हम्म. मयूर खैरनार म्हणून असे. थँक्यू सो मच प्रत्येकाला मॅडम. फुल माउथ डेंटल इम्प्लांटची ट्रीटमेंट आज पासून 6 महिने आधी झाली होती बरोबर सर? बरोबर. आणि त्यावेळी त्यांना 5 ते 7 दिवसात संपूर्णपणे दात दिले गेले होते. त्यांचे दात काढून त्यांना इम्प्लांट टाकून 5 ते 7 दिवसात पूर्ण परिवर्तन झालेलं त्यांच्या इम्प्लांटद्वारे. आजही मला आठवतं सर, तुमची जी दात होते त्याच्यामध्ये वरच्या दातांमध्ये अजिबात हाड नव्हतं. त्यांना झायगोमा इम्प्लांट टाकण्यात आलेलं आहे. वरतून पुढच्या भागामध्ये हाडामध्ये एक दात ऑलरेडी अडकलेला आहे, तो काढायला गेला तर हाडाचं नुकसान अजून होईल. तर आम्ही न काढता देखील ती व्यवस्थितपणे केस हे झाले. झायगोमा टेरिगॉइड इम्प्लांट वरच्या दातांमध्ये टाकले गेलेले, वरच्या जबड्यांमध्ये. आणि अजून एक मला महत्वाचं म्हणजे खालच्या जबड्यामध्ये पण तुमचे अजिबात दात हाडं नव्हती आणि तिकडे नव बायपास केली गेलेली आहे. तर ह्या ट्रीटमेंटला बोलतात स्पेसिफिकली इम्प्लांट ट्रीटमेंट नव बायपाससाठी. ज्या केसेसमध्ये अजिबात हाड नसतं त्या केसेसमध्ये नव बायपास केलं जातं. तर त्यांच्यामध्ये खाली देखील नव बायपास केलेला आहे. आणि संपूर्णपणे तुमचे दात गळले गेले होते पायद्यामुळे बरोबर सर? हो, ऑफिसमध्ये जायचो किंवा हा. मग ऑफिसमध्ये किंवा मग रिलेटिव्हजना भेटायचो, त्यावेळेस एक कॉन्फिडन्स येत नव्हता की स्माइल करता येत नव्हती, कारण की दात थोडे जरा वर खाली होते, गॅप्स होता. आणि ज्यावेळेस पण मी लग्न समारंभामध्ये जायचो, बरोबर. खायला कुठली गोष्ट उचलायचो, त्यावेळेस मग तो भातच खायचो. पुऱ्या किंवा कडक लाडू असे पदार्थ खाताच येत नव्हते, जमतच नव्हतं बिलकुल. आणि ज्यावेळेस मी दात बसवले त्यावेळेस थोडं मला एक दिवस असं वाटलं की काय म्हणजे वेगळी फील यायची की हे माझेच दात आहेत का आणखी बघतोय मी तसं. आणि खूप छान आता चालता येतं सगळे तुम्ही म्हणाले वेगळी फिलिंग होती. ती पहिल्या दिवशी तर प्रत्येकाला असते, पण ती फिलिंग कधी नाहीशी झाली तुमची? ती फिलिंग जवळपास मला असं वाटतं की एक आठवडाभरामध्ये पूर्णपणे गायब झाली. ओके. आणि म्हणजे युज टू झाले तुम्ही. आणि बॉडीने ऍक्सेप्ट केले हे दात म्हणजे हेच दात आहेत म्हणून. आज तुम्हाला वाटतं का की तुम्ही आर्टिफिशियल दात लावले? तुम्हाला माहिती आहे पण वाटतं का? मला नाही वाटत. अजिबात नाही वाटत. नाही वाटत. असं वाटतं स्वतःच्या अंगाचा भाग आहे बरोबर? करेक्ट. आणि आता मी सोशल गॅदरिंग पण करतो, ऑफिस मध्ये पण गेलो क्या तर बात आहे. एकदम व्यवस्थित कॉन्फिडेंटली बोलू शकतो, हसू शकतो आणि छान वाटतं. जेवता येतं तर व्यवस्थित पण सगळं खातो. नॉनव्हेज वगैरे घेतात नॉनव्हेज तुम्ही? खातो, हो. व्यवस्थित सगळं चावता येतं का? पूर्ण चालता येतं. तंदुरी वगैरे? तंदुरी वगैरे पण खातो. हे बघा तंदुरी पण खातात. ज्या काळी त्यांना अजिबात म्हणजे लग्नात काही पदार्थ खावं की नाही खावं हा विचार असायचा, आज ती व्यक्ती व्यवस्थितपणे तंदुरी खाऊ शकते, चिकन तंदुरी हो ना. आणि सलाड तर खाऊ शकत असाल हो, बरोबर? सलाड तर सगळे चावून खातो आता. हा बघा, चला खूप छान गोष्ट वाटली, खूप चांगलं वाटलं तुम्हाला आमच्याबद्दल ऐकून. बरोबर. आणि आपण अशीच तुमच्या यांच्या सरांसारखीच एक स्माइल ट्रान्सफॉर्मेशन करून घेऊ शकतात. तर सर थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल 6 महिन्याचा आणि 6 महिन्याचा तुम्ही फॉलोअप दिल्याबद्दल थँक्यू सो मच सर. तुम्ही लोकांना मोटिवेट केल्याबद्दल अजून थँक्यू. आणि बघा किती सुंदर स्माइल झालेली आहे. तर तुम्हाला पण देखील अशी प्रकारचं स्माइल ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला असा त्रास असेल तर डेफिनेटली आम्हाला संपर्क करा. कोणाला
जर तुमच्या परिचितामध्ये कोणाला असा त्रास असेल तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच सर. सो मच.